वैयक्तिक पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळत असताना प्रकाश हा गोलंदाज. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होतोय. संघाचा स्वतः कर्णधार प्रवीण. वैयक्तिक पहिलं आणि संघाचं पहिलं षटक, संघाचं दुसरं षटक प्रवीण. सुरेखाचा फिरवलेला चेंडू क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवरती, तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली गेली. एक धावेच्या मदतीने धावसंख्येत बदल होतो. धावसंख्या होती ती 18 या आकड्यावरती. 18 बिनबाद 18. धनगर समाज क्रिकेट असोसिएशन महाड मानगाव अंतर्गत बनवण्यात आलेल्या स्पर्धा अर्थात खलई चषक 2025 पर्व 4. सुरेख असा फटका, कमालीचा फटका आणि दुसरी धाव कंप्लीट. चला उंडरेवाडी संघाला विनंती असणार की आपण बाहेर यायचंय, बाउंड्री लाईनच्या बाहेर यायचंय. चला पंच 1 मिनिट जरा, 1च मिनिट जरा. चला जे पण बाउंड्री लाईनच्या आतमध्ये त्यांनी बाहेर जायचंय. चला सर्वांनी. हुमरी संघाच्या फलंदाजांना विनंती असणार की आपण कोपऱ्यामध्ये जी डिक्लेअर झोन आहे त्या ठिकाणी जायचंय. चला चालू करायचं पंच. 22 बिनबाद 22. सूर्य कसा फटका, टायमिंग प्रॉपर, बॉल करेल हवाई सफर. येते सचिनच्या बॅटमधून खणखणीत 6 धावांसाठी षटकार. काय कमालीचा फटका पाहायला मिळाला सचिन बॅटर याच्या फलंदाजीमधून. खरं तर वर्चस्व मिळवलं विठोबा स्पोर्ट्सला भोमरी या संघाने खलई या संघाच्या गोलंदाजांवरती. सुरेख असा फटका, काय कमालीचा फटका आणि हाही चेंडू हवाई सफर करतोय. बिग 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 हिट. फटक्यामध्ये वजन, धावा मिळतील अर्धा डझन. येतोय 6 धावांसाठी या सचिनच्या बॅटमधून बॅक टू बॅकचा दुसरा षटकार. 34. खरं तर पहिल्या 10 चेंडूंवरती वर्चस्व मिळवून ठेवलं आहे ते विठोबा स्पोर्ट्स हुंबरी या संघाने खलई या संघाच्या गोलंदाजांवरती. 10 चेंडूंनी 34 धावांची घणाघाती फलंदाजी अजय आणि सचिन बॅटरच्या माध्यमातून. कमालीचा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु एक धाव कंप्लीट केली गेली. एक धावेच्या मदतीने सतत धावसंख्येत बदल होते. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 35 या आकड्यावरती. बिनबाद 35. प्रवीण वैयक्तिक पहिल्या संघाचं दुसरं षटक हाताळताना संघाचा स्वतः कर्णधार. कमालीचं क्षेत्ररक्षण, परंतु गचाला क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली गेली. एक धावेच्या मदतीने धावसंख्येत बदल होते. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 36 या आकड्यावरती. 2 षटका समाप्ती अखेरीस बिनबाद 36.
एकंदरीत जर का विचार करायचा गेला ना तर गोलंदाजी करत असताना पहिलं षटक प्रकाश आणि हाताळल्याने तब्बल 17 धावा खर्च केल्या. नंतर दुसरं षटक हाताळताना प्रवीण गोलंदाजी मार्गवरती आला आणि 19 धावा खर्च केल्या. वैयक्तिक पहिलं आणि संघाचं तिसरं षटक हाताळताना आपल्याला पाहायला मिळतोय धनगर समाज क्रिकेट असोसिएशनचे ज्यांच्याकडे सेक्रेटरी पदाची भूमिका आहे, परंतु आज खलई संघासाठी विठोबा स्पोर्ट्स क्लब खलई हुमरी या संघासमोर 2 हात करताना आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतोय तेच मंगेश होगाडे, धनगर समाज क्रिकेट असोसिएशन महाड माणगाव सेक्रेटरी. समोरच्या दिशेला फटकावलेला चेंडू होईल का सीमापार आणि चेंडू होतोय सीमापार, येतोय 6 धाव्यांसाठी हा षटकार. चेंडूला दाखवलंय आसमान, अजय घालतोय थैमान, युद्ध घमासान, येतोय 6 धाव्यांसाठी षटकार. मंगेशाचा पुढचा चेंडू अजय याच्यासाठी. सुरेख अशी गोलंदाजी, सुरेख अशी गोलंदाजी अपील फेटाळली जाते यष्टीरक्षक आप्पाच्या माध्यमातून. खऱ्या अर्थानं कमबॅक करताना पाहायला मिळाला गोलंदाज मंगेश. पहिल्या चेंडूवरती षटकार आला, पहिला चेंडू हाताला वाईड ची घोषित केले, दुसरा चेंडू हाताला षटकार आला, तिसऱ्या चेंडूवरती निर्धाव चेंडू. सुरेख असा फटका, काय कमालीचा फटका पाहायला मिळतोय. बॉल आलाय स्लॉट मध्ये, त्याला पाठवून दिलाय पार्किंग लॉट मध्ये, येतोय अजयच्या बॅट मधून 6 धाव्यांसाठी खणखणीत असा षटकार. एकंदरीत जर का विचार करायचा गेल्यानंतर फलंदाजी करत असताना सचिनने फलंदाजी करत असताना आतापर्यंत 3 षटकार लगावले. अजय फलंदाजी करत असताना 2 षटकार राहतात. 5 षटकारांच्या मदतीनं धाव संख्या जाऊन पोहोचते तब्बल 49 या आकड्यावरती. 49. मंगेशाचा पुढचा चेंडू अजय याच्यासाठी. सूर्य कसा फटका, काय कमालीचा फटका सजवलाय आणि झेलबाद होईल का आणि गचाल क्षेत्ररक्षण. पुन्हा 6 धावांसाठी बॅक टू बॅकचा दुसरा षटकार, येतोय अजयच्या बॅट मधून बिग 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 हिट षटकार. धाव संख्या जाऊन पोचते बिनबाद 55 या आकड्यावरती. 55. कमालीची फलंदाजी, घणाघाती फलंदाजी, का मला AK-47 म्हटलं जातं ते प्रात्यक्षिक नक्कीच दाखवतोय. सुरेख असा फटका, हाही चेंडू होतोय सीमा पार, येतोय अजयच्या बॅक मधून बॅक टू बॅकचा तिसरा षटकार. जल्लोष होतोय रायगड टू चिपळूण, भाव मारतोय उचलून AK-47 अजय. काय कमालीची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते अजयच्या माध्यमातून. एकसष्ट धावा बिनबाद 61. पंच वाईट घोषित करतात. वाईटच्या मदतीने धावसंख्येत बदल होतो, धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 62 आकड्यावरती. कमालीची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते, घणाघाती फलंदाजी, वन साइड हिरो ज्या पद्धतीची फलंदाजी करतो त्याच पद्धतीची फलंदाजी. सुरेख असा फटका, हाही चेंडू सीमा पार, येतोय अजयच्या बॅट मधून चौथा बॅक टू बॅकचा षटकार. कोल्हापूरची मिसळ, मुंबईची भेल. काय कमालीची फलंदाजी राहिली अजयच्या माध्यमातून. घणाघात चढवला खरं तर मंगेश या गोलंदाजांवरती आणि खरं तर एकंदरीत जर का मंगेशच्या गोलंदाजीचा विचार करायचा गेला ना तर 8 चेंडू हाताळले गेले ना 8 चेंडूमध्ये जवळजवळ 5 षटकार लगावले गेले. तुषार गोलंदाजी मार्गवरती, सुरेख असा फटका, झेलबाद होईल का आणि या ठिकाणी गचाल असं क्षेत्ररक्षण, झेल धरतीला दान केला जातोय.
जीवदान दिलं जाते सचिन या बॅटरला. खऱ्या अर्थानं धावांचा डोंगर उभा केलाय तो सोरामजा स्पोर्ट्स क्लब खलई या संघासमोर. आणि खरं तर गचाल असं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा पाहायला मिळतंय खलई या संघाकडून. झेल धरतीला दान केला जातोय. गोलंदाजी मारकुर्ती गोलंदाज वैयक्तिक पहिल्याने संघाचं 4थं षटक हाताळताना तुषार. सुरेख असा फटका, काय फटका खेळला, हेलिकॉप्टर शॉट. तुषार गोलंदाज आहे चॅप्टर, परंतु अजय मारतो हेलिकॉप्टर. सुरेख अशी फलंदाजी, काय कमालीची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते फलंदाज अजयच्या माध्यमातून. अजय एकंदरीत जर का वैयक्तिक विचार करायचा गेला ना तर 11 चेंडू आणि 43 धावांची घणाघाची फलंदाजी. ब्लॉक होलचा चेंडू हा. आणि सुरेख असं क्षेत्ररक्षण राहिलं समोरच्या दिशेला. दत्ता याच्या माध्यमातून एक धावेच्या मदतीने धावसंख्येत बदल होतो. धावसंख्या जाऊन पोचते तर बोला 76 या धावसंख्येवरती. तुषार चाणाक्ष आणि चलाक असा गोलंदाज. सुरेख असा फटका, डीप बॅकवर्डच्या दिशेने पटकावलेला चेंडू आणि बॉल घेतो, बाउंड्रीची भेट येतो. 4 धावांसाठी हा चौकार. 80 काय फलंदाजी राहिली, काय धावांचा डोंगर उभा करून ठेवलाय सोरामजा स्पोर्ट्सला खलई या संघासमोर. खऱ्या अर्थानं घणाघाती फलंदाजी अजय आणि सचिन या बॅटरच्या माध्यमातून. सुरेख असा फटका खेळण्याचा प्रयत्न लॉंग लेगच्या दिशेने. हा चेंडू होतोय सीमा पार, येतोय हा बॅक टू बॅकचा दुसरा चौकार. काय कमालीची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते वेटोबा स्पोर्ट्स होमरी संघाचे सलामीला आलेला फलंदाज अजय आणि सचिन. कमालीची फलंदाजी. का गेल्या वर्षी याच मैदानावरती चॅम्पियन राहिलो होतो आणि मागील स्पर्धेत स्वतःच्या आयोजनामध्ये का चॅम्पियन राहिलो होतो ही फलंदाजी दाखवून देते का आम्हाला चॅम्पियन संघ म्हणून ओळखला जातो. त्याचं खरं तर फलंदाजीच्या माध्यमातून हे प्रात्यक्षिक नक्कीच पाहायला मिळत आहे. छोटी धाव घेतली गेली, 1 धावेच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोचतीये तब्बल 85 या आकड्यावरती. बिनबाद 85. 86 धावांचा पाठलाग करावा लागणार आहे तो सोरामजा स्पोर्ट्स क्लब खलई या संघाला. मित्रांनो, आपण जर का हा सामना YouTube लाईव्हच्या माध्यमातून तसेच या मैदानातून प्रेक्षक वर्ग पाहत असेल ना तर अजय आणि सचिनची फलंदाजी आवडली असेल ना तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सचिन आणि अजयच्या फलंदाजीसाठी. वैयक्तिक 44 धावांवरती नाबाद राहिलाय तो अजय फलंदाज. चला विठोबा स्पोर्ट्सला मुंबई संघाला विनंती असणार आहे की लवकरात लवकर आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. 86 धावांचा खरं तर सोरामजा स्पोर्ट्सला खलई या संघाला पाठलाग करायचा आहे. मोठी धावसंख्या उभारली गेली आहे ती खलई या संघासमोर.
खऱ्या अर्थानं जुहू कोलीवाडा मैदानावरती होम ग्राउंड ज्यांचं संबोधलं जातं आणि खरं तर चांगल्या पद्धतीचा क्रिकेट ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो त्याच पंचांच्या भूमिकेत आपल्याला आज पाहायला मिळतं. अर्थात सनी पवार सर आणि महेंद्र गुरके सर. आपलंही धनगर समाज क्रिकेट असोसिएशन माड मानगाव तसेच सोरामजाई स्पोर्ट्स खलई आणि ग्रामस्थ मंडळ खलईच्या वतीने सहर्ष पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक असं स्वागत. आपण या स्पर्धेकरिता पंचांच्या भूमीत सहकार्य केलं त्याबद्दल आपलं मनस्वी मनपूर्वक हार्दिक असा आभार. तसेच यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेला जोडले गेलेले सर्व प्रेक्षक वर्गांचे, क्रीडा रसिकांचे, सर्व समाज बांधव बंधू भगिनी जे पण ही स्पर्धा ही लाईव्हच्या माध्यमातून पाहत असतील, आपलंही मी दीपक कोकळे समालोचक तसेच धनगर समाज क्रिकेट असोसिएशन महाड मानगाव अध्यक्ष या नात्याने आपलंही सहर्ष हार्दिक असं स्वागत करतो. ही स्पर्धा यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आपण घर बसला पाहतोय त्या अर्थात ओम साई स्पोर्ट्स चॅनलवरती आपण ही स्पर्धा पाहतोय. पालघरवरून या स्पर्धेकरता थेट प्रक्षेपण देण्याकरता आपल्या या ठिकाणी त्यांचे संचालक उपस्थित असतात. कौतुक तरे सर, तनय भरत सर आणि अक्षय मोरे. खरं तर पालघर या विभागात सातत्यपूर्ण यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून मोठमोठ्या स्पर्धा, चांगली क्लिअरिटी असेल, चांगला व्हॉइस असेल, चांगले क्लिअरिटी असेल यांच्या माध्यमातून सातत्यपूर्ण दिलं जातं. तोच चॅनल आपल्या सर्वांच्या भेटीसाठी आज या मैदानात आपण त्यांच्या अधिरेख्याखाली आपण ही स्पर्धा पाहतोय. अर्थात ओम साई स्पोर्ट्स क्लब, ओम साई स्पोर्ट्स पालघर. सर्वांना विनंती असणार आहे की नक्कीच जर का मुंबईमध्ये स्पर्धा असतील, अर्थात गावी असतील, तर हे चॅनल आपल्याला नक्कीच उपलब्ध होईल. या चॅनलला मोठं करण्याकरता आपण नक्कीच सर्वांनी सबस्क्राईब केलं पाहिजे, लाईकही केलं पाहिजे आणि शेअरही केलं पाहिजे. आपलंही पुन्हा एकदा धनगर समाज क्रिकेट असोसिएशन तसेच ग्रामस्थ मंडळ खलई आणि सोरामजाई स्पोर्ट्स खलईच्या वतीनं ओम साई स्पोर्ट्सचे सर्व कौतुक तरे सर असतील, तनय घरत सर असतील, अक्षय मोरे सर असतील, पालघरवरून उपस्थित राहिले आपण सर्वांचाही मनपूर्वक मनस्वी आभार. इनिंगला सुरुवात होत असताना पहिला चेंडू हाताळला गेला आणि पहिल्या चेंडूवरती 4 धावेच्या मदतीने श्री गणेशा केला जातोय खलई संघाचा. 4 धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोचते 4 या आकड्यावरती. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज रोहित, त्याला फलंदाजी करायला फलंदाज सोरामजाई स्पोर्ट्सला खलई संघाकडून सलामीला आलेला फलंदाज. स्ट्राईक इंडला आपण पाहतो दत्ता, नॉन स्ट्राईक इंड वरती प्रकाश. पुन्हा एकदा रोहित गोलंदाजीसाठी सज्ज होतोय, त्याला फलंदाजी करेल दत्ता आणि सुरेख असा टप्पा, सुरेख अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते रोहित या बॅटरच्या माध्यमातून. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होतोय रोहित, त्याला फलंदाजी करायला दत्ता. शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने हा चेंडू गेला असताना रोशन येतोय चेंडूवरती स्वतः कर्णधार आणि 1 धावेच्या मदतीने धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 5 आकड्यावरती. भाऊ डबल यायची आहे का? पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतो रोहित. सुरेख असा फटका, कमालीचा फटका पाहायला मिळाला स्क्वेअर लेगच्या माध्यमातून आणि प्रकाशच्या बॅटमधून येतो हा खणखणीत असा 4 धावांसाठी चौकार. सूर्यकाचा फटका, काय कमालीचा फटका पाहायला मिळाला प्रकाश बॅटरी या माध्यमातून आणि 6 धावांसाठी येते बिग 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 हिट षटकार.
गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होतोय. वैयक्तिक पहिल्यानी संघाचं दुसरं षटक हाताळताना AK-47 ज्याने 44 धावांची घणाघाती फलंदाजी केली तोच अजय गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू फलंदाजी करेल प्रकाश. ब्लॉक होलचा चेंडू. एक धाव सोडली गेली. एक धावेच्या मदतीने धावसंख्येत बदल होतो. धावसंख्या जाऊन पुसते तब्बल 17 या आकड्यावरती. बिनबाद 17. बिनबाद 17. कमालीची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. खरं तर कमालीची फलंदाजी अजयने सचिन या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून पाहायला मिळाली. त्याच पद्धतीची गोलंदाजी आपण फलंदाजी पाहतोय प्रकाश आणि दत्ता याच्या माध्यमातून. सुरेख असा फटका डिपॉइंटच्या दिशेने फटकावलेला हा चेंडू. एक धाव कंप्लीट केली गेली. दुसरा धावेचा प्रयत्न. दुसरी धावी कंप्लीट केली जाते. 2 धावेच्या मदतीने धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होती ती 19. बिनबाद 19. खऱ्या अर्थानं 86 धावांचं 86 धावांचं बलाढ्य असे अवघड असं आव्हान समोर उभं टाकलंय. सुरेख असा फटका आणि येतोय 4 धावींसाठी या दत्ताच्या बॅटमधून चौकार. धनगर समाज क्रिकेट असोसिएशन महाळमानगाव अंतर्गत ग्रामस्थ मंडळ खलईनी स्वरामजाई स्पोर्ट्स क्लब खलईच्या वतीने झू कोलीवाडा मैदाना या ठिकाणी भरवण्यात आलेले हे पर्व 4थ्यातील भव्य दिव्य अशा स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीसाठी आलेत. ओम साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा घर बसल्या युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून पाहतोय. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जोडले गेल्या प्रेक्षक वर्गांचंही सहर्ष हार्दिक असं स्वागत. उंच असा डीप कव्हर पॉईंटच्या दिशेने फटकावलेला चेंडू. एक धाव कंप्लीट केली गेली. दुसरा धावेचा प्रयत्न. दुसरी धावी कंप्लीट केली जाते. 2 धावेच्या मदतीने धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्येत बदल होतो. धावसंख्या जाऊन पोहोचते बिनबाद 25 आकड्यावरती. सुरेख असा फटका. झेलबाद होईल का? आणि या ठिकाणी दत्ता झेलबाद होते. पहिला मोठा हादरा भेटतो तो स्वरामजाई स्पोर्ट्स क्लब खलई या संघाला. 5 चेंडू. दत्ताची जागा भरून काढण्याकरता त्याचा भाऊ मैदानात दाखल होते. राहुलभाई पाटील आडवली कल्याण यांचा बिंजोरचा बेताज बादशाह मथुर याचा कट्टर फॅन न कलत देतो दप्पा. त्याचं नाव आप्पा. आज फलंदाजीसाठी सज्ज होतोय. दुसऱ्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धावसंख्या 1-25. याच्या पुढील होणारा सामना अर्थात जय हनुमान शिव 11 उंडरेवाडी आणि त्यांच्या विपक्षात लढताना आपण पाहायला भेटेल श्री झोलाई माता 11. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असणार की आपण टॉस बॉक्स कक्षामध्ये हजर राहायचे. सुरेख असा फटका. कव्हरच्या दिशेने फटकावलेला चेंडू कव्हरचा क्षेत्रक्षेत्र होतोय. फेकी करतोय तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली गेली. फलंदाजीसाठी पुन्हा एकदा सज्ज होतोय तो आप्पा. बिंजोरचा बेताज बादशाह मथुर याचा कट्टर फॅन कट्टर समर्थक न कलत देतो दप्पा. त्याचं नाव आप्पा. आप्पाच्या बॅट मधून येतो या 6 धावांसाठी बिग 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 असा षटकार. दुसरा चेंडू हाताळत असताना खऱ्या अर्थानं एकंदरीत जर का चला पुढील सामन्याचा टॉस करण्याकरता पारस गोरे यांना विनंती करतो की आपण पुढील सामन्याचा टॉस करण्याकरता जायचे. पारस गोरे
गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होतोय. खऱ्या अर्थानं मागच्याच आठवड्यात याच मैदानावरती जुहू कोलीवाडा मैदानावरती अहिल्यादेवी चषक 2025 खेळला गेला आणि या चषकामध्ये तृतीय क्रमांकासाठी पारितोषिकाचा मानकरी ठरला होता तो रायगड, जय भवानी रायगड. आणि या संघामध्ये गोलंदाजी करणारा गोलंदाज आज हुंबरी संघासाठी गोलंदाजी आपल्याला करताना पाहायला मिळतोय. फेमस आहे लोणावळ्याची चिकी आणि गोलंदाजी काय कमालीची गोलंदाजी करतोय विकी. खऱ्या अर्थानं सुनील लांबोरे सरांनी नाव दिलं गेलं होतं मागील स्पर्धेत, तोच विकी गोलंदाजी मार्कवरती. गोलंदाज विकी. काहीसं गचाल असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. सुरेख असा काय कमालीचा थ्रो राहिलाय आणि धावबादीच्या स्वरूपात दुसरा मोठा हादरा भेटतोय तो सोरामजाई स्पोर्ट्स क्लब खलई या संघाला. प्रकाश बॅक टू द पवेलियन. सर्वांच्या भेटीसाठी येणारा पुढील सामना अर्थात झोलाई माता हिरकणी झोलाई माता 11 या संघानं टॉस विन होत असताना फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि गचाल असं क्षेत्ररक्षण झेल धरतीला दान केला जातोय. जीवदान मिळतंय ते आप्पा या बॅटरला. तिसऱ्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचते 35 या आकड्यावरती. 6 चेंडून 51 धावांची गरज. 6 चेंडू 51 धावा. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होतोय. वैयक्तिक पहिल्यांदा संघाचं 4थं षटक हाताळताना किशोर त्याला फलंदाजी करतोय. आप्पा नकलत देतो धप्पा, त्याचं नाव आप्पा. किशोर पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजीसाठी. 5 चेंडूंनी 51 धावांची गरज. डीप बॅकवर्डच्या दिशेने फटकावलेला चेंडू येतोय 4 धावांसाठी. हा आप्पाच्या बॅटमधून चौकार. धनगर समाज क्रिकेट असोसिएशन महाड मानगाव अंतर्गत भरवण्यात आलेल्या भव्य दिव्य खलई चषक 2025 पर्व चौथे आणि पर्व चौथ्यातील दुसरी मॅच आपल्या सर्वांच्या भेटीसाठी आली असताना या ठिकाणी झेलबादच्या स्वरूपात तिसरा मोठा हादरा भेटतोय. आप्पा बॅक टू द पवेलियन. काय कमालीची गोलंदाजी राहिली. खरं तर जखडून आणि बांधून ठेवलंय ते सोरामजाई स्पोर्ट्स क्लब खलई या संघाच्या बॅटरला. किशोर पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज. काय कमालीची गोलंदाजी करतोय. वेगावर स्वार होऊन गोलंदाजी पाहावे म्हणावी लागेल ती वेटोवा स्पोर्ट्स क्लब हुमरी या संघाच्या गोलंदाजांकडून आणि या ठिकाणी झेल धरतीला दान केला जातोय. मंगू कुठे आहे का? मंगेश अवकिरकर. किशोर पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज. सुरेख असा फटका. संतोष फलंदाजीसाठी आला आणि या ठिकाणी सुरेख असा फटका पाहायला मिळतोय तो संतोषच्या बॅटमधून येतोय. 6 धावांसाठी हा षटकार. $47.
पंच 5 चेंडू झालेत का? एक मिनिट, 5 चेंडू आहेत ना? 4 आहेत. ओके, धन्यवाद. किशोर पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज. समोरच्या दिशेला फटकावलेला चेंडू सचिन क्षेत्ररक्षक येतो चेंडूवरती, तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली गेली. एक धावेच्या मध्ये धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होते ती 48 आहे आकड्यावरती. 3/48 शेवटचा चेंडू. सुरेख असा फटका, समोरच्या दिशेने फटकावलेला चेंडू कुंदनच्या बॅट मधून एक चेंडू फेस करत असताना येतो 6 धावीसाठी षटकार. 54. आणि या ठिकाणी सोराम जाय स्पोर्ट्स क्लब खलई संघ या स्पर्धेत सहभागी झाला. आपलंही हार्दिक असं अभिनंदन. तसेच विठोबा स्पोर्ट्स क्लब हुंबरी संघ आपलंही मनपूर्वक अभिनंदन. दोन्ही संघांना विनंती असणार आहे की आपण हँडशेक करूनच बाहेर यायचंय.